सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात घडलेल्या एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं। एका हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन या डॉक्टरनं आपलं जीवन संपवलं। वैद्यकीय सेवेत असलेल्या एका सुशिक्षित तरुणीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं या प्रश्नानं अनेकांच्या मनात खळबळ उडवून दिली। या घटनेला एक मोठं आणि धक्कादायक वळण मिळालं, ते म्हणजे मृत्यूपूर्वी या डॉक्टरनं आपल्या तळहातावर लिहिलेली सुसाईड नोट। ही नोट केवळ काही ओळखीची नसून यात तिने 2 व्यक्तींवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले। या आरोपांमुळे केवळ आरोग्य आणि पोलीस व्यवस्थाच नव्हे तर राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली। तळहातावर लिहिलेल्या या सुसाईड नोट मध्ये मृत महिला डॉक्टरनं PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे स्पष्टपणे नमूद केले। तिने PSI गोपाल बदने याच्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला, तर प्रशांत बनकर हा आपला शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचंही तिने या नोटमध्ये म्हटलं। या घटनेने राज्याच्या राजकारणातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अनेक गंभीर आरोप केले। त्यांच्या म्हणण्यानुसार कुटुंबातील एकाही व्यक्तीचा ही आत्महत्या असल्यावर विश्वास नाही। ही आत्महत्या घडवून आणली गेली असल्याची शंका कुटुंबियांना आहे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली। या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करावी आणि SIT मध्ये एका सिनियर महिला IPS अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी मुंडे यांनी केली। या प्रकरणातील सर्वात मोठे आणि रहस्य ट्विस्ट हे तळहातावरील हस्ताक्षरावरून आले। मृत महिला डॉक्टरच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार तळहातावर जे काही लिहिलं आहे ते हस्ताक्षर तिच्या बहिणीचं नाही। या दाव्यामुळे आता तळहातावरील अक्षर कोणाचं हा मोठा प्रश्न उभा राहिला। बहिणीने केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे आता पोलिसांच्या तपासाची दिशा बदलण्याची शक्यता। धनंजय मुंडे यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवत या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, सर्वांचे CDR काढले पाहिजेत आणि सत्य बाहेर आलं पाहिजे अशी मागणी लावून धरली। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात थेट खासदारांच्या 2 PAंचा संबंध जोडला गेला असल्याचा गंभीर आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला। महिला डॉक्टरला त्रास देण्यामागे राजकीय दबाव किंवा संबंधितांचा हात आहे का या दिशेनेही तपास व्हावा अशी भूमिका त्यांची। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली। आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं होतं, तर दुसरा मुख्य आरोपी असलेला निलंबित PSI गोपाल बदने हा देखील पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्यालाही पोलिसांनी तत्काळ अटक केली। अटक करण्यात आलेल्या PSI गोपाल बदने याला फलटण कोर्टात हजर करण्यात आलं। महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी बदने यानं आपल्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचा उल्लेख सुसाईड नोट मध्ये केला होता। या प्रकरणात फलटण कोर्टानं मोठा निर्णय दिला। आरोपी PSI बदने याला कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। सहदिवाणी न्यायाधीश AS साटोटे यांच्या कोर्टानं हा आदेश दिला, ज्यामुळे आरोपी बदने याला मोठा झटका बसला। पोलिसांनी कोर्टात आरोपी बदनेसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, तर आरोपींच्या वकिलांनी त्याला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा युक्तिवाद करत केवळ 1 दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती। मात्र कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून 5 दिवसांची कोठडी दिली। सरकारी वकील ॲडव्होकेट सुचिता वायकर बाबर यांनी कोर्टात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला। त्यांनी आक्षेप घेताना मरणारी व्यक्ती कधीही खोटं बोलत नसते असा दावा दिला। तसेच आरोपीची मेडिकल टेस्ट, त्यांचे मोबाईल, वाहन आणि घटनास्थळाचा सखोल तपास करायचा आहे, त्यामुळे 7 दिवसांची कोठडी आवश्यक असल्याचं सांगितलं। महिला डॉक्टरच्या तळहातावरील हस्ताक्षरावरून निर्माण झालेला संशय, धनंजय मुंडे यांचा SIT चौकशीचा आणि CDR काढण्याचा आग्रह, तसेच या प्रकरणात जोडले गेलेले खासदारांच्या PAचे संबंध या सगळ्यामुळे फलटणमधील या महिला डॉक्टरच्या मृत प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले। पोलीस आता 5 दिवसांच्या कोठडीत नेमकं काय सत्य बाहेर काढतात या संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलं। मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।